Hello students, this is Professor Somanshi and welcome to our channel Arsur Polytechnic. So students, in today's video, we are going to see what is meant by function overloading. So let's start the session. So students, what is meant by function overloading? Function overloading म्हणजे काय? जर आपण एकाच क्लासमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन्स क्रिएट केले विथ सेम नेम, एकाच क्लासमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन्स आहेत आणि त्या सगळ्या फंक्शनचं नाव काय सेम आहे बट डिफरंट पॅरामीटर, पण त्यांचे पॅरामीटर्स काय डिफरंट आहे, त्याला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. सो फंक्शन ओव्हरलोडिंग रेफर्स टू क्रिएटिंग मल्टिपल फंक्शन्स. काय क्रिएट करतोय आपण? मल्टिपल फंक्शन्स क्रिएट करतोय बट विथ सेम नेम, म्हणजे एकाच नावाचे, म्हणजे एकाच क्लासमध्ये एकाच नावाचे एकापेक्षा जास्त जर फंक्शन्स असतील आणि त्यांचं पॅरामीटर डिक्लेरेशन कसं आहे बट डिफरंट पॅरामीटर डिक्लेरेशन, इट इज कॉल्ड एज फंक्शन ओव्हरलोडिंग. मग आता हे डिफरंट पॅरामीटर्स म्हणजे काय? सो डिफरंट पॅरामीटर डिक्लेरेशन मीन्स डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स ऑर डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. म्हणजे काय? एक तर नंबर ऑफ पॅरामीटर्स मध्ये डिफरंट पाहिजे. जर पहिलं फंक्शन 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट करतंय तर सेकंड फंक्शननी 1 पॅरामीटर किंवा 3 किंवा जास्त पॅरामीटर, पण 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट करता कामा नये. आणि जर पॅरामीटर सेम असतील तर त्यांचे टाइप्स तरी काय पाहिजे? डिफरंट पाहिजे. सो डिफरंट पॅरामीटर डिक्लेरेशन मीन्स डिफरंट टाइप्स, डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स और डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. मग आता नक्की 2 फंक्शन्स आहेत आपल्याकडे सेम नेमचे, मग त्यातलं कोणतं फंक्शन इन्व्होक होणार आहे? ज्या वेळेला आपण कॉल करणार फंक्शनला, आपण कॉल करत असताना आपण काय करणार? ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. तर ज्या वेळेला फंक्शन आपण इन्व्होक होणार आहे तर कोणतं फंक्शन इन्व्होक होईल हे डिपेंड करणार आहे त्याच्या नंबर ऑफ पॅरामीटर्सवर किंवा त्याच्या टाइप ऑफ पॅरामीटर्सवर. सो ॲज द ओव्हरलोडेड फंक्शन्स शेअर कॉमन नेम, म्हणजे ओव्हरलोड जे झालेले फंक्शन आहे त्यांचं नेम कसं असणार आहे? कॉमन नेम. फंक्शन कॅन बी कॉल्ड युझिंग सेम नेम, म्हणजे त्या फंक्शनला आपण कसं कॉल करू शकतोय? सेम नेमनी यूज करू शकतो. बट द फंक्शन दॅट इज गोइंग टू बी इन्व्होक विल बी बेस्ड ऑन द पॅरामीटर टाइप और नंबर ऑफ पॅरामीटर्स. पण त्यापैकी नक्की कोणतं फंक्शन इन्व्होक होणार आहे किंवा एक्झिक्यूट होणार आहे हे कशावर डिपेंड आहे? तर त्याला आपण कोणता पॅरामीटर टाइप्स अप्लाय करतोय किंवा त्याचबरोबर कोणते किती नंबर ऑफ पॅरामीटर्स अप्लाय करतोय. सो स्टुडंट्स, हिअर वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल. मग ह्या प्रोग्राम मध्ये एक्झाम्पल सॅम्पल प्रोग्राम मध्ये आपण काय करतोय? एक क्लास डिक्लेअर केलाय शेप नावाचा, त्यामध्ये एक व्हेरिएबल घेतलंय फ्लोट ए नावाचं. देन वी हॅव डिक्लेअर्ड 4 व्हेरिएबल्स इंटिजर आर, एस, एल अँड बी. आता ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय करतोय? एरिया नावाची 3 फंक्शन्स क्रिएट करतोय. वाईड एरिया, वाईड एरिया, वाईड एरिया. 3 फंक्शन्स आहेत. तीनही फंक्शनचं नाव कसं आहे? सेम आहे, पण पॅरामीटर कसे डिफरंट आहे. पहिलं फंक्शन काय करते? पॅरामीटर कोणतं ऍक्सेप्ट करते? इंटिजर आर, एकच नंबर पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. सेकंड फंक्शन जे ते सुद्धा काय करतं? एकच पॅरामीटर ऍक्सेप्ट करते, पण त्याचा टाइप कोणता आहे? फ्लोट. फर्स्ट फंक्शनचा टाइप होता इंटिजर, सेकंड फंक्शनचा टाइप काय? फ्लोट. म्हणजे दोघांच्या टाइप मध्ये डिफरंट आहे. आणि त्याचबरोबर जे थर्ड फंक्शन आपण यूज करतोय एरिया नावाचं, त्याला किती पॅरामीटर ऍक्सेप्ट करतोय ते फंक्शन? 2 पॅरामीटर्स. सो इफ द सेम फंक्शन, if there are multiple functions with the same name but different parameter, this is nothing but the example of function overloading. मग आता फर्स्ट एरिया नावाच्या फंक्शन मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतोय? एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करतोय. सेकंड मध्ये एरिया ऑफ स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय आणि थर्ड फंक्शन मध्ये काय कॅल्क्युलेट करतोय? एरिया ऑफ ट्रायंगल. मग आता आपल्याला सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? काय आपण घेणार? फ्लोट ए इज इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू आर. म्हणजे ज्या वेळेला हे फंक्शन इन्व्होक केलं जाणार आहे त्यावेळेला पॅरामीटर काय येईल? इंटिजर आर. म्हणजे युजर काय करणार आहे? एक व्हॅल्यू काय करेल? त्याला पास करेल. सपोज युजरनी कोणती जी व्हॅल्यू पास केली, दॅट व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ऍज द रेडियस ऑफ सर्कल. मग ती व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला आपण काय करणार? 3.14 इंटू आर इंटू आर. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? एरिया. व्हॉट इज द एरिया? पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू काय आहे? 3.14 इंटू आर इंटू आर. मग आपला एरिया जो कॅल्क्युलेट झाला दॅट वी आर गोइंग टू डिस्प्ले युझिंग दिस स्टेटमेंट. सो सी आउट एरिया ऑफ सर्कल इज ए. या स्टेटमेंटमुळे काय होणार? एरिया ऑफ सर्कल डिस्प्ले होणार. त्यानंतर सेकंड जो फंक्शन आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतोय? स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय. सो स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी युजर काय एंटर करणार आहे? एक फ्लोट व्हॅल्यू एंटर करेल. ज्यावेळेला फ्लोट व्हॅल्यू एंटर केली जाईल, फ्लोट व्हॅल्यू म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट द साइड ऑफ द स्क्वेअर. मग साइड असल्यामुळे काय करणार आपण? त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार? साइड इंटू साइड. And then we are going to display the area of square is A. त्यानंतर थर्ड फंक्शन आपण यूज करतोय वाईड एरिया. या फंक्शन मध्ये आपण काय करतोय? एरिया कॅल्क्युलेट करतोय, पण कशाचा? ट्रायंगलचा. सो व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रायंगल? हाफ इंटू बेस इंटू हाईट.
सो फ्लोट ए इज इक्वल टू 0.5 इंटू एल. एल म्हणजे काय, बेस, आणि बी म्हणजे आपण काय घेतले, हाईट घेतली. सो त्याच्यानंतर काय होणार आहे, एरिया आपण त्याचा कॅल्क्युलेट करणार आहे. सो ज्या वेळेला युजर काय करेल, एरिया नावाच्या फंक्शनला कॉल करेल आणि 2 पॅरामीटर पास करेल. किती पॅरामीटर, 2. त्यावेळेला काय होणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल विल बी कॅल्क्युलेटेड. सो नाउ आफ्टर क्लोजिंग ऑफ द क्लास वी हॅव डिक्लेअर्ड द फंक्शन void main. या void main फंक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिले काय घेतलंय, CLR SCR क्लिअर स्क्रीन. त्यानंतर शेप क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला S म्हणून. नंतर आपण काय करतोय, S डॉट एरिया. आता S या ऑब्जेक्टने आपण एरिया फंक्शनला कॉल केले आणि पॅरामीटर पास किती केलंय, 12. सो 12 पॅरामीटर हे काय आहे, इंटिजर पॅरामीटर आहे. सो इंटिजर पॅरामीटर आहे म्हणजे बघा 3 आपल्याकडे काय आहेत, एरिया नावाचे फंक्शन्स आहेत. पण 3 एरिया फंक्शन पैकी कोणतं फंक्शन इन्व्होक होणार आहे, जे फंक्शन इंटिजर आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करते. सो इंटिजर आर्ग्युमेंट कोण ऍक्सेप्ट करते, एक इंटिजर व्हॅल्यू कोण ऍक्सेप्ट करते, फर्स्ट एरिया फंक्शन. म्हणजे फर्स्ट एरिया फंक्शन विल बी इनपुट आणि ते काय कॅल्क्युलेट करणार आहे, एरिया ऑफ सर्कल विल बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे 12 ही व्हॅल्यू पास होणार आहे. 12 ही व्हॅल्यू कशाला पास होईल, रेडियसला. सो 12 इंटू 12 इंटू 3.14 असं मिळून त्याचा एरिया कॅल्क्युलेट केला जाईल, एरिया ऑफ सर्कल, अँड द एरिया ऑफ सर्कल विल बी डिस्प्लेड. Next statement is S dot area 12.f. 12.f means we are providing the float value. आपण कोणती व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय, फ्लोट. आणि एकच व्हॅल्यू, द नंबर ऑफ पॅरामीटर इज ओनली 1 अँड वी आर प्रोव्हाइडिंग द फ्लोट व्हॅल्यू. मग ही फ्लोट व्हॅल्यू कोण ऍक्सेप्ट करताय, सेकंड एरिया फंक्शन इज ऍक्सेप्टिंग द फ्लोट व्हॅल्यू. त्यामुळे काय होतंय, फ्लोट एरिया इज इक्वल टू S इंटू S. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज नथिंग बट A. And the last function is nothing but S dot area 10,10. So this function is going to be invoked and it is going to calculate the area of triangle. कोणतं फंक्शन इन्व्होक होणार आहे, थर्ड फंक्शन इन्व्होक होणार आहे आणि ते काय कॅल्क्युलेट करणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. So students, in this example we have seen that so same area function we are using but we are supplying the different parameter, and which function is going to be invoked, that is depend upon the number of parameters. So students, in this way we have seen the example of function overloading. So thank you. Thanks for